In this lecture, we are going to discuss about factors influencing SN1 and SN2 mechanism. SN1 आणि SN2 mechanism वरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, इन्फ्लुएन्स करतात ते बघायचं आहे. देर आर मेनली 3 फॅक्टर्स दॅट are influence SN1 and SN2 mechanism. First is nature of substrate, then second is nucleophilicity of the reagent, and third one is solvent polarity. हे 3 फॅक्टर SN1 SN2 मेकॅनिझमवरती इन्फ्लुएन्स करत असतात. बऱ्यापैकी SN1 SN2 रिॲक्शनची मेकॅनिझम ही मी झूम मीटिंगला एक्सप्लेन केलेली आहे. त्यामधलेच हे फॅक्टर्स तुम्हाला फक्त इथं डिस्कस केल्यानंतर तुमच्या अजून लक्षात येऊ शकतात. त्यामुळे हे फॅक्टर्स कोणते आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट फॅक्टर जो आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. नेचर ऑफ सबस्ट्रेट SN2 मेकॅनिझममध्ये आपण कार्बन हा पेंटा कॉर्डिनेट बॉन्ड हा फॉर्म करतोय असं पाहिलं आणि तिथं क्राउडिंग होतं. हा कार्बन जो आहे तो 3 सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो आणि 2 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. त्यामुळं 5 बॉन्ड असल्यामुळं हा कार्बनच्या शेजारी जे आहे ते क्राउडिंग झालेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट SN2 मेकॅनिझम इज फेवर्ड इन प्रायमरी हॅलाइड अँड लिस्ट फेवर्ड इन टर्शरी हॅलाइड. म्हणजे टर्शरी हॅलाइड आपण इथं घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी 5 बॉन्ड कार्बन इथं फॉर्म करतोय. जर टर्शरी हॅलाइड जर घेतलं तर आपल्याला बल्की ग्रुप तिथं सराउंडिंगला असणार आहे. त्यामुळं अजून तिथं स्टेरिक हिंड्रन्स हा काय होणार आहे, वाढणार आहे. क्राउडिंग अजून वाढणार आहे. डायग्रॅमॅटिकली आपण पाहायचंच आहे पुढं. देन SN1 रिॲक्शनमध्ये आपण पहिल्या स्टेपमध्ये, आता SN1 रिॲक्शन ही 2 स्टेप रिॲक्शन आहे असं सांगितलं. पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलचा काहीही रोल नसतो, तिथं कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि हा कार्बोकॅटायन जो आहे तो प्लेनर असतो. प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज फॉर्म्ड इन SN1 रिॲक्शन. इट हॅज नो क्राउडिंग. बल्की अल्काइल ग्रुप कॅन बी इझिली अकोमोडेड इन प्लेनर कार्बोकॅटायन. म्हणजे तिथं आपण बल्की एखादा अल्काइल ग्रुप ठेवू शकतो. SN1 रिॲक्शनमध्ये जो सबस्ट्रेट आहे तिथं बल्की ग्रुप इथाईल ग्रुप आपण ठेवू शकतो. कारण जो इंटरमिजिएट फॉर्म झालेला आहे पहिल्या स्टेपमध्ये तो कसा आहे, प्लेनर कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे. प्लेनर कार्बोकॅटायन. ठीक आहे. देन SN1 मेकॅनिझम इज मोस्ट फेवर्ड इन टर्शरी हॅलाइड अँड लिस्ट फेवर्ड प्रायमरी हॅलाइड. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं होतं, एक एक्झाम्पल SN1 SN2चं बघितलं होतं. त्यामध्ये SN1 मेकॅनिझममध्ये आपण काय केलं, टर्शरी अल्काइल हॅलाइड याची रिॲक्शन दाखवली. म्हणजे टर्शरी अल्काइल ब्रोमाइड हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं आणि त्याची रिॲक्शन आपण दाखवली होती. आणि SN2 रिॲक्शनमध्ये मिथाइल ब्रोमाइड आपण घेतलं होतं. लक्षात आलं. क्राउडिंग अवॉइड करण्यासाठी आपण इथं प्रायमरी सबस्ट्रेट जो आहे हा घेतला होता. प्रायमरी सबस्ट्रेट किंवा अल्काइल हॅलाइड हा कसा असतो, लेस क्राउडेड असतो. त्यामुळे आपण तिथं तो घेतला होता. लक्षात आलं. देन नेक्स्ट पेजवरती आपल्याला डायग्रॅम्स दाखवलेले आहेत. कशा पद्धतीनं क्राउडिंग झालं तर SN2 रिॲक्शन ही काय होते, डिस्टॅबिलायझेशन इन्क्रीज होताना SN2 रिॲक्शनमध्ये दिसतं. म्हणजे SN2 रिॲक्शन ही वरची आहेत, वरच्या ज्या आपल्याला स्ट्रक्चर्स दिसत आहेत ती SN2 रिॲक्शन स्मॉल ए मध्ये SN2 रिॲक्शन दिसते आपल्याला. आणि कशा पद्धतीनं क्राउडिंग झालेलं आहे. आता एक H आपण रिप्लेस केला. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पेंटा कॉर्डिनेट बॉन्ड हा कार्बनला दिसतो. 5 बॉन्ड दिसत आहेत. ठीक आहे. 5 बॉन्ड दिसत आहेत. आता 5 बॉन्डपैकी 3 हायड्रोजनचे आहेत, एक न्यूक्लिओफाईल आहे, एक लिव्हिंग ग्रुप आहे. लक्षात आलं. मग आता इथं डायग्राम 10.6 मध्ये बघायचं आहे. जी स्मॉल ए ची डायग्रॅम फर्स्ट जी आहे ती आपण बघितलेली होती. त्यापैकी हायड्रोजन एक रिप्लेस करून मिथाइल ग्रुप अटॅच केला. तिसऱ्या डायग्रॅममध्ये दुसराही हायड्रोजन आपण रिप्लेस केला मिथाइल ग्रुपनं आणि तिसरा हायड्रोजन लास्टच्या डायग्रॅममध्ये आपल्याला रिप्लेस झालेला दिसतोय मिथाइल ग्रुपनं. आणि इथं गर्दी किती होती बघा. मिथाइल ग्रुप ज्यावेळी आपण H काढून टाकतोय आणि मिथाइल ग्रुप आपण तिथं ॲड करतो त्यावेळी फार इथं स्टेरिक हिंड्रन्स वाढतो. म्हणजे गर्दी क्राउडिंग होतं इथं.
ठीक आहे. क्राउडिंग जसं होईल तसं स्टॅबिलिटी ही काय होते, कमी होते. लक्षात आलं. आणि SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये काय होतं बघा, कार्बोकॅटायन, प्लेनर कार्बोकॅटायन, स्मॉल बी बघायचं आहे तुम्ही. प्लेनर कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे. तिथं आपण इझिली H रिप्लेस करून 3 मिथाईल ग्रुप अटॅच करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, आपल्याला स्टेरिक रिलीफ स्टॅबिलायझेशन बाय प्लस इंडक्टिव्ह अँड हायपर कॉन्ज्युगेशन ऑफ अल्फा हायड्रोजन इन्क्रीज झालेलं ह्या डायग्राममध्ये दिसते. ठीक आहे. आता रिलीफ फ्रॉम स्टेरिक क्राउडिंग प्रेझेंट इन टर्शरी अल्काइल हॅलाइड असं इथं आपण सांगू शकतो SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. Secondly, the carbocation intermediate is stabilized by plus I effect of alkyl substituent. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्टनं प्लस आय म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अल्काइल सबस्टिट्युएंट्सचा जो आहे. सेकंडली द कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज स्टॅबिलाइज्ड. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टनं तो स्टॅबिलाइज होतो आणि हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट न सुद्धा काय होतो, हा कार्बोकॅटायन जो आहे किंवा हा सबस्ट्रेट जो आहे तो स्टॅबिलाइज होतो. आणि इथं ॲरोनं काय दाखवलेलं आहे बघा, SN1 रेट कशा पद्धतीने इन्क्रीज होतो. ठीक आहे. SN1 मेकॅनिझम हे टर्शरी अल्काइल हॅलाइडमध्ये आपल्याला बघायला मिळते. टर्शरी अल्काइल हॅलाइड जो आहे तो SN1 मध्ये कुठं दिसतोय आपल्याला बघा, प्रायमरी, देन सेकंडरी अँड टर्शरी. CH3X म्हणजे काय मी सांगितलेलं होतं लेक्चरला, 0 डिग्री सुद्धा आपण म्हणू शकतो. रिॲक्शनचा रेट कसा इन्क्रीज होतो SN1 मध्ये आणि SN2 मध्ये हे ॲरोनं इथं आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथं न्यूमरिकल एक दिलेलं आहे, ते तुम्ही काय करा, सॉल्व करा. देन नेक्स्ट आपण सेकंड जो फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स करणारा SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तो पाहूया. आता इथे कॅन यू रिकॉलमध्ये एक्झाम्पल्स द्यायला सांगितलेले आहेत. सेकंड फॅक्टर कोणता आहे तो बघा, न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. ठीक आहे. त्यामध्ये कॅन यू रिकॉल हा एक बॉक्स पहा, त्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत काही, ते आपण पहिल्यांदा पाहूया. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स दॅट आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणारे न्यूक्लिओफाइल्स कोणते आहेत, ज्याच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे, असे न्यूक्लिओफाइलची एक्झाम्पल्स द्यायला सांगितलेले आहेत. H2O, NH3, H2S, देन ROH, RNH2 ही सगळी एक्झाम्पल्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणारे न्यूक्लिओफाइलचे आहेत. देन सेकंड, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ एनायनिक न्यूक्लिओफाइल्स. एनायनिक न्यूक्लिओफाइल्स जे आहेत त्यांची एक्झाम्पल OH-, H-, RO-, X- ही आपण एक्झाम्पल्स एनायनिक न्यूक्लिओफाइलची देऊ शकतो. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ बेस अँड अ न्यूक्लिओफाइल. मी झूम मीटिंगमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं बेस आणि न्यूक्लिओफाइल याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. परत एकदा सांगते. इफ एनी स्पेसिस डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू H+, देन इट इज अ बेस. एखादी स्पेसिस आपली लोन पेअर ही H+ आयनला देत असेल त्यावेळी ती काय असते, तो बेस असतो. फॉर एक्झाम्पल OH- आयन अँड H+ आयन रिॲक्शन कशी होते, वॉटर मिळतं आपल्याला. ठीक आहे. मग तो OH- हा जो आहे त्यावेळी तो बेस म्हणून तिथं ॲक्ट झालेला असतो. देन न्यूक्लिओफाइल कशाला म्हणायचं आहे, इट इज अ स्पेसिस दॅट डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू एनी इलेक्ट्रॉन डेफिशियंट कंपाऊंड एक्सेप्ट H+. सोडून बाकीचे इलेक्ट्रॉन डेफिशियंट जे आहेत कंपाऊंड त्यांना आपली लोन पेअर देणं म्हणजेच तो काय असणार आहे, न्यूक्लिओफाइल असणार आहे. लक्षात आलं. हे 3 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. आता न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ अ रिएजंट म्हणजे काय.
Nucleophile is a species that uses its electron pair to form a bond with carbon. Nucleophile अशी स्पेसीज आहे ती काय करते, स्वतःची इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी वापरत असते. न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर ऑफ एनी स्पेसीज इज एक्सप्रेस्ड इन इट्स इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी. न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर हे जे आहे ते एक्सप्रेस कशावरून केलं जातं, तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी त्याची आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकतो. अ मोर पॉवरफुल न्यूक्लियोफाइल अटॅक्स टू द सबस्ट्रेट अँड सबस्ट्रेट फास्टर अँड फेवर्स SN2 मेकॅनिझम. म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल ज्यावेळी आपण घेतो, एखादा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल घेतो त्यावेळी तो सबस्ट्रेट बरोबर रिॲक्शन फास्ट घडवून आणतो आणि त्यावेळी SN2 रिॲक्शन मेकॅनिझम होते. आणि बरोबर ह्याच्या उलट काय होणार, वीक न्यूक्लियोफाइल सुद्धा इथं फेवरेबल असतो SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. कारण का पहिल्या स्टेपमध्ये तरी SN1 ह्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं की पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाइलचा काहीही रोल नसतो तिथं. ठीक आहे, त्यामुळे इथं वीक इलेक्ट्रोफाइल ही SN1 रिॲक्शनमध्ये चालू शकतो आपल्याला, किंवा SN1 रिॲक्शन फेवर्स अ वीक न्यूक्लियोफाइल. देन डू यू नो मध्ये तुम्हाला काय काय माहित आहे ते इथं सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचायचं आहे. थर्ड जो फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स करणारा SN1 SN2 मेकॅनिझम वरती, तो आहे सॉल्वंट पोलॅरिटी. सॉल्वंट पोलॅरिटी. SN1 मेकॅनिझम प्रोसीड्स व्हाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. आपल्याला माहिती आहे SN1 मेकॅनिझम ही कार्बोकॅटायन इंटरमिजिएट पहिल्या स्टेपमध्ये आपण कार्बोकॅटायन फॉर्म झालेला बघतो. आता कार्बोकॅटायन हा जो आहे तो फॉर्म इथं होतो. देन SN1 मेकॅनिझम मध्ये पोलर सॉल्वंट हा फेवरेबल असतो, तिथं पोलर सॉल्वंट नेसेसरी असतो. इट स्टॅबिलायझेस द आयन्स बाय सॉल्वेशन. आयन्स ते काय करतात, पोलर प्रोटिक सॉल्वंट आपण म्हणू शकतो, ते काय करतात, आयन्स स्टॅबिलाइज करतात सॉल्वेशन ह्या मेथडनं. ठीक आहे. देन सॉल्वेशन ऑफ कॅटायन इज पुअर, हे सुद्धा आपण म्हणू शकतो तिथं. Anions are solvated by hydrogen bonding, that is protic solvent. Anions कशा पद्धतीने स्टॅबिलाइज होतात, प्रोटिक सॉल्वंट मुळे anions स्टॅबिलाइज होतात तिथं. Thus SN1 reaction proceeds more rapidly in polar protic solvents than aprotic solvent. SN1 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवा, H2O हा सॉल्वंट आपण यूज करू शकतो. H2O हा सॉल्वंट आपण तिथं यूज करायचा आहे, तो पोलर प्रोटिक सॉल्वंट आपण एक्झाम्पल देऊ शकतो त्याचं. ठीक आहे, वॉटरचं एक्झाम्पल पोलर प्रोटिक सॉल्वंटच्या अंडर देऊ शकतो. म्हणजे आपण जो प्रोटिक म्हटल्यानंतर लक्षात येते तुमच्या प्रोटॉन जो देतो तो असणार आहे प्रोटिक, पोलर पोल्स क्रिएट करणारा. ठीक आहे, पोलर प्रोटिक सॉल्वंट वॉटरचं एक्झाम्पल हे बेस्ट एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. म्हणजे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम ही इथं सॉल्वंट कुठला यूज करू शकतो आपण, वॉटर यूज करू शकतो. ठीक आहे, रिॲक्शन इथं SN1 मेकॅनिझम होणार. देन पोलर प्रोटिक सॉल्वंट युजली डिक्रीज द रेट ऑफ SN2 रिॲक्शन. पोलर प्रोटिक सॉल्वंट हे ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ते SN2 रिॲक्शनचा रेट हा डिक्रीज करते. इन RDS सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लियोफाइल इज इन्वॉल्ड. म्हणजे रेट डिटरमायनिंग स्टेप जी असते आणि न्यूक्लियोफाइल रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये सबस्ट्रेट आणि न्यूक्लियोफाइल दोन्हीही इन्वॉल्ड असतात. आपण पाहिलेलं आहे SN2 मेकॅनिझममध्ये रेट डिटरमायनिंग स्टेट ही जी आपण पाहिली त्यामध्ये न्यूक्लियोफाइल आणि सबस्ट्रेट दोन्ही इन्वॉल्व असतात. देन अ पोलर सॉल्वंट स्टॅबिलायझेस न्यूक्लियोफाइल वन ऑफ द रिॲक्टंट. पोलर सॉल्वंट जर आपण इथं घेतलं तर काय होतं,
न्यूक्लिओफाईल स्टॅबिलाइज होतो, रिॲक्शन तिथं होणार नाही बाय सॉल्वेशन. अ पोलर सॉल्वंट स्टॅबिलायझेस न्यूक्लिओफाईल बाय सॉल्वेशन, दस solvent deactivates the nucleophile by stabilizing it. सॉल्वंट डिॲक्टिवेट करतो न्यूक्लिओफाईलला स्टॅबिलाइज करून. ठीक आहे, मग रिॲक्शन होऊ शकत नाही इथं. हेन्स द सॉल्वंट ऑफ लो पोलॅरिटी विल फेवर्स SN2 मेकॅनिझम. त्यामुळं आपल्याला इथं सॉल्वंट कुठला पाहिजे, अप्रोटिक सॉल्वंट लागणार आहे. कारण का, इथं सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आपण प्रोटिक सॉल्वंट घेतो त्यावेळी सबस्ट्रेट किंवा न्यूक्लिओफाईल दोन्हीपैकी एक स्टॅबिलाइज करण्याचं काम इथं कोण करतं, इथं प्रोटिक सॉल्वंट करत असतो. त्यामुळं अप्रोटिक सॉल्वंट इथं फेवरेबल असतो. एक्झाम्पल ॲसिटोनचं एक्झाम्पल आपण इथं डोळ्यासमोर घेऊ शकतो. तो अप्रोटिक सॉल्वंट आहे. ठीक आहे, म्हणजे सॉल्वंट पोलॅरिटीमध्ये आपण सांगू शकतो SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपण प्रोटिक सॉल्वंटचा यूज करू शकतो, SN2 मध्ये अप्रोटिक सॉल्वंटचा यूज करू शकतो. आणि एक्झाम्पल काय सांगितली मी, SN1 मध्ये वॉटरचं एक्झाम्पल दिले, H2O सॉल्वंट यूज करायचा आहे. आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपण ॲसिटोन हा सॉल्वंट म्हणून यूज करू शकतो. लक्षात आलं. देन नोट ज्या आहेत, नोट किंवा इथे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते तुम्ही पहा. ठीक आहे, स्टॅबिलिटी कशा पद्धतीनं ह्या दोन्ही कंपाऊंडची आहे, रिॲक्टिव्हिटी ती आपण सांगायची आहे. दोन्ही कंपाऊंड्स जे आहेत त्यापैकी कोण रिॲक्ट फास्ट होणार असं विचारलेलं आहे आणि कारण द्या असंही सांगितलेलं आहे, ते तुम्ही पहा. कॅन यू रिकॉल मधले प्रश्न हे तुम्ही पाहायचे आहेत. ठीक आहे, नोट मी एक सांगते, म्हणजे इथं आपल्याला डू यू नो मध्ये सांगितलेलंच आहे तरी मी सांगते. नोट, निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल इज मोर पॉवरफुल दॅन इट्स कॉन्जुगेट ॲसिड. निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल हे जे असतात ते मोर पॉवरफुल असतात त्याच्या कॉन्जुगेट ॲसिडपेक्षा. फॉर एक्झाम्पल RO डॅश इज बेटर दॅन ROH. देन सेकंड नोट काय सांगू शकतोय, डोनर ॲटम्स फ्रॉम सेम पिरियड डिक्रीजेस न्यूक्लिओफिलिसिटी. जसं आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाऊ तसं काय होणार आहे, इथं न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीज होते. म्हणजेच इथं अमोनिया घेतला, अमोनिया हा मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाईल आहे H2O पेक्षा. हे एक्झाम्पल आपण इथं देऊ शकतो. देन नेक्स्ट आपण नोट काय सांगतोय, डोनर ॲटम्स फ्रॉम सेम ग्रुप इन्क्रीजेस न्यूक्लिओफिलिसिटी. एकाच ग्रुपमधले डोनर ॲटम्स असतील तर ते आपण टॉप टू बॉटम जाऊ तशी त्यांची काय होते, न्यूक्लिओफिलिसिटी इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल I- इज बेटर न्यूक्लिओफाईल दॅन Cl-IN. हे झाले फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम.